आवळात परत यावा म्हणून अन्न त्याग करतेय सखू. कडकडीत उपास. उपोषण म्हणतात, उपोषण. बघा बघा मग हिलाच घालायला हवा की नाही हार. मालक जोवर मूर्ती रावळात परत आणत नाही तोवर हे उपोषण असंच चालू राहणार आहे. काय चाललंय या भामेचं? नको ते उद्योग. आता तुम्हीच सांगा, हा असा संकल्प करायचा म्हणजे काय चेष्टेचा विषय आहे का? हो ना, एक दिवस उपास ठेवला तर मला सहन होत नाही. मग होय तर जीव मेटाकुटीला येतो आणि सकू तर एवढीशी. हो ना, पण अन्नाचा एकही कण घ्यायचा नाही असं ठरवलंय तिने. किती समजावलं हो मी तिला, पण निर्धार म्हणजे निर्धार. मग विभूतीच नाही का झाली ती. घाला घाला, तुम्ही हार घाला सकूला. या तुम्ही काकू मला का हार घालताय? मी काय विभूती नाहीये. आपला विठू रावळात नाहीये याचं वाईट वाटत नाहीये का कोणाला? नाही वाटत आहे. अहो मावशी, आपण इथेच अनुभावे विठुरायाला पूजायचो, हे आठवत नाहीये का तुम्हाला? याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये? मला हार घालण्यापेक्षा आहे ना, जाऊन त्या राक्षसासोबत जाब विचारा ना. हे 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 सगळे भामेचे नसते उद्योग आहेत. उगाच काहीतरी लोकांच्या डोक्यात भरवतेस. हा, अगं भामे, कमीत कमी वयाचा आणि नात्याचा तरी विचार करायचास ग. हा, बघावं तेव्हा आगी लावत आणि चुगल्या करत फिरतेस. अगं अण्णा महाजनांची बायको आहेस तू, सखूची सख्खी मामी आहेस. सखूच्या भाबडेपणाला उगाच भलते सलते रंग देऊ नकोस. आणि कशाला ही माणसं गोळा केलीस? आओ असं काही नाहीये, मला काळजी वाटली सखूची. हो हो,